नमस्ते मित्रांनो. शासनाने नुकतीच दिनांक 14 मे 2026 रोजी अर्धन्यायिक प्रकरणे हाताळण्यासंदर्भात एक कार्यपद्धती किंवा मानक कार्यपद्धती आपण ज्याला म्हणू SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP निश्चित केलेली आहे किंवा विहित केलेली आहे. महसूल अधिकारी यांनी निश्चितपणे ही SOP वाचलेली असेल, परंतु काही नागरिक, खातेदार आणि काही वकील मित्र यांनी याबाबत व्हिडिओ तयार करण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तयार करीत आहे. आपण बघताय 37 पानाची ही SOP आहे. अनेक कायद्यांबद्दल किंवा विविध कायद्यांबद्दल याच्यामध्ये फार सविस्तर वर्णन आणि कार्यपद्धती ही दिल्याचे दिसून येतं. काही तक्ते त्याच्यात दिलेले आहेत, काही ज्या तरतुदी आहेत याबाबत आपण थोडक्यामध्ये चर्चा करू. आपण जसं बघितलं दिनांक 14 मे 2026 रोजी ही SOP जी आहे ती विहित करण्यात आलेली आहे. तर आपल्याला जसं माहिती आहे की महसूल खात्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि इतर भूसुधार किंवा जमीनविषयक कायद्यांतर्गत किंवा विविध कायद्यांतर्गत जे काही कायदे महसूल विभागामार्फत हाताळले जातात, या कायद्यांतर्गत क्षेत्रीय महसूल अधिकारी आणि प्राधिकारी यांच्याकडून पारित करण्यात येणारे जे आदेश असतात त्याच्यात अर्ज, अपील, पुनरीक्षण, पुनर्विलोकन जे अर्ज दाखल होतात, तर ही जी प्रकरणे आहे यांना अर्धन्यायिक किंवा क्वासी ज्युडिशियल प्रकरणे म्हणून संबोधण्यात येतं. संबंधित कायद्यांमध्ये याबाबत अनेक तरतुदी आहेत. तरीही अर्धन्यायिक कामकाजातील पीठासन अधिकारी यांना कर्तव्य, जबाबदाऱ्या यांची जाणीव नसणे, नैसर्गिक न्यायतत्वांचे त्यांनी पालन न करणे, प्रकरणातील वस्तुस्थिती, तथ्ये, संविधानिक तरतुदी याचा विचार न करता म्हणजे विदाऊट अप्लिकेशन ऑफ माइंड स्वच्छंद निर्णय पारित करणे, अर्ज, अपील दाखल करण्यात झालेल्या विलंबाबाबत पुरेसे कारण नसताना विलंब माफ करणे, संबंधित अधिनियम, नियम यांचे सखोल ज्ञान नसणे, अर्ज किंवा अपील दाखल करताना त्याची छाननी न करणे, अधिकारिता नसताना निकाल देणे, अशा सगळ्या बाबी या शासनाच्या समोर आल्या. त्यासाठी शासनाने महसूल विभागातील मंडल अधिकारी ते विभागीय आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना ही अर्धन्यायिक प्रकरणे कशी चालवावी याबाबत ही SOP तयार करून दिलेली आहे. कारण या प्रकरणामध्ये जर चुका झाल्या तर याच्या विरुद्ध माननीय उच्च न्यायालय यांच्याकडे रिट याचिका दाखल करून आव्हान दिले जाते. आणि अनेक वेळेला असं बघण्यात आलेलं आहे की महसूल अधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशांविरुद्ध उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी असमाधान व्यक्त केलेलं आहे. तर या कार्यपद्धतीमध्ये काय काय दिलेलं आहे आपण थोडक्यात बघू. व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण माझा लेखही जो आहे तो जवळजवळ 23 पानांचा आहे. तर पहिले तर यांनी नैसर्गिक न्यायतत्वांचे पालन करणे याच्यावर भर दिलेला आहे. नैसर्गिक न्यायतत्वे म्हणजे आपल्याला माहिती आहे की पक्षपातीपणा किंवा पूर्वग्रहण नसणे, प्रतिपक्षाला त्याची बाजू मांडण्याची पुरेशी संधी देणे, दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे म्हणणे ऐकणे आणि कारणांसह तर्कसंगत आदेश पारित करणे या नैसर्गिक न्यायतत्वाच्या मुख्य आणि महत्त्वाच्या बाबी आहेत. या SOP प्रमाणे कुठलाही अर्ज किंवा अपील
दाखल करणे आणि त्याची छाननी करणे या मुद्द्यामध्ये असं सांगितलेलं आहे की कुठलाही अर्ज, मूळ अर्ज जो दाखल होतो तो तक्रार अर्ज, अपील, पुनरीक्षण, पुनर्विलोकन अर्ज संबंधित अर्धन्यायिक प्राधिकाऱ्याकडे अथवा त्याच्या कार्यन अधीक्षकाकडे कार्यन कामकाजाच्या दिवशी म्हणजे वर्किंग डेला सकाळी 11 ते दुपारी 4 या कालावधीत दाखल करण्यात यावे, पहिली गोष्ट. दुसरं, दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाची छाननी त्याच दिवशी संबंधित कार्यन अधीक्षकांनी करावी. जी प्रकरणे परिपूर्ण असतील त्या प्रकरणाची नोंद EQJ कोर्ट प्रणालीमध्ये घेण्यात यावी आणि जी अर्धन्यायिक प्रकरणे छाननीच्या निकषाप्रमाणे नसतील त्यांना त्रुटीपत्र देण्यात यावे आणि तरी त्रुटीपत्र झाली नाही तर ते अर्ज खारिज करावे. कुठल्याही परिस्थितीमध्ये अपूर्ण अर्ज अपील तरी दाखल करण्यात येऊ नये. तर या छाननीसाठी सदर रेसिपीप्रमाणे एक जोडपत्र 1 दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय मुद्दे समाविष्ट आहेत. एक तर अर्ज, अपील, पुनरीक्षण, पुनर्विलोकन अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची यादी व अनुक्रमणिका व सर्व कागदपत्रांना पृष्ठांकन करणे हे आता अनिवार्य आहे. अर्जदार अपीलार्थी यांनी त्यांचा ईमेल ID व मोबाईल क्रमांक फॉर्ममध्ये दिला आहे का? कारण की आपल्याला माहिती आहे की आता त्या नवीन तरतुदीप्रमाणे ईमेल मार्फतही नोटिसा बजावल्या जाऊ शकतात अशी तरतूद कायद्यात आलेली आहे सेक्शन 230 मध्ये. त्यामुळे ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक हे आता कंपल्सरी आहेत. अर्ज, अपील, पुनरीक्षण, पुनर्विलोकन अर्ज कोणत्या कायद्या व कलमांवर दाखल केले याचा उल्लेख त्या अर्जामध्ये किंवा अपिलामध्ये किंवा पुनरीक्षण, पुनर्विलोकन अर्जामध्ये असणे अनिवार्य केलेलं आहे. ज्या निकालाविरुद्ध अर्ज, अपील, पुनरीक्षण, पुनर्विलोकन अर्ज आहे त्यातील सर्व पक्षकारांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे का? म्हणजे मूळ दाव्यामध्ये जे तहसीलदार किंवा मंडलाधिकारी, नायब तहसीलदार यांच्याकडे जे तक्रार नोंदी चालतात त्याच्यामध्ये जे काही पक्षकार आहेत ते सर्वच्या सर्व या अपिलामध्ये, पुनरीक्षणमध्ये, पुनर्विलोकन अर्जामध्ये दाखल समाविष्ट आहेत का याची छाननी करायची आहे. अर्जाच्या शेवटी जोडपत्र नमुना 2 मधील नमुन्यात सत्यापन करण्यात आले आहे काय? सत्यापन एक नव्यानं दाखल केलेला आहे. याचा नमुना जो आहे तो संबंधित परिपत्रकात दिलेला आहे, परंतु थोडक्यात मी इथं हे केलं की मी सादर केलेल्या अर्ज यामध्ये नमूद केली तथ्ये, वस्तुस्थिती, माहिती ही खरी व बरोबर आहे. कोणती तथ्ये मी लपवलेली नाहीत, कोणतेही अभिकथन खोटे केलेले नाही आणि या कारवाईत पीठासन असलेल्या लोकसेवकाचा उद्देशपूर्ण मी अपमान करणार नाही किंवा त्यांच्या कामात व्यत्यय आणणार नाही. आणि असे जे प्रकार आहेत ते भारतीय न्याय संहिता 2023च्या तरतुदीनुसार शिक्षेस पात्र आहे याची मला जाणीव आहे. अशा आशयाचं सत्यापन करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर जाब देणार किंवा गैरहजरदार आपण ज्याला म्हणतो त्यांना देण्यासाठी अर्जाच्या, अपील मेमोच्या पुरेशा प्रती आणि 2 जादा प्रती हे सादर करायचे आहेत. कुलमुक्तेदार पत्रक धारक यांनी दाखल केलेल्या अर्ज अपीलासोबत कुलमुक्तेदार पत्राची मूळ प्रत त्यांनी दाखल करायची आहे. त्याच्यानंतर योग्य ते कोठवी स्टॅम्प लावायचे आहेत. शिवाय सत्तापनाशिवाय विहित नमुन्यामध्ये एक शपथपत्र द्यायचं आहे. त्याचा थोडक्यात सारांश असा आहे की मी सादर केलेल्या अर्जामधील, अपिलामधील वगैरे सर्व तथ्ये, कथने, वस्तुस्थिती याबाबत मला पूर्ण माहीत आहे आणि सोबत सादर केलेल्या अर्ज यातील परिच्छेद क्रमांक 1 ते जे काही त्या अर्जामध्ये असतील ते परिच्छेद मधील वस्तुस्थिती तथ्ये हे माझ्या माहितीप्रमाणे आणि वैयक्तिक ज्ञानाप्रमाणे खरी व बरोबर आहेत. कुठली वस्तुस्थिती किंवा तथ्य किंवा माहिती मी लपवलेली नाही. मी कधीही कोणत्याही म्हणजे सुनावणीच्या कुठल्याही टप्प्यावर मी कुठलाही खोटा पुरावा देणार नाही. आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे ईमेल वगैरे द्वारे केलेलं पत्रव्यवहार किंवा पाठवलेली नोटीस ही वैधरित्या मला करण्यात आलेला पत्रव्यवहार किंवा नोटीसची अंमलबजावणी, नोटीसची बजावणी आहे असे समजले जाईल.
असं या शपथपत्रात नमूद करायचं आहे. आणि जर कुलमुक्तेर पत्र कोणाला दिले असेल तर त्याचं नाव त्याला प्राधिकृत केलेले आहे, किंवा एखादे वकील दिले असतील तर त्यांचे नाव आणि त्यांचं अधिकारपत्र किंवा वकीलपत्र हे जोडायचं आहे. आणि हे जे शपथपत्र आहे हे कार्यकारी दंडाधिकारी किंवा नोटरी यांच्यासमोर करायचं आहे. आणि त्या शपथपत्रामध्ये मी कुठल्याही अन्य न्यायालयामध्ये या प्रकरणाबद्दल कुठलाही अर्ज केलेला नाही, कोणाची अनुमती याचिका प्रलंबित नाही, किंवा कुठल्याही प्रकारचा स्टे स्थगिती नाही, हे सगळं त्या शपथपत्रामध्ये नमूद करायचं आहे. आणि कुलमुक्तेर पत्रधारक किंवा वकील यांचा भ्रमणध्वनी आणि ईमेल ID हाही आपल्याला त्या शपथपत्रामध्ये द्यायचा आहे. आणि हे कार्यकारी दंडाधिकारी किंवा नोटरी यांच्यासमोर हे शपथपत्र करायचं आहे. पुढं अमान्य आदेशाची प्रमाणित प्रत म्हणजे नक्कल, अभिलेख कक्षातून काढलेली नक्कल किंवा इतरही अन्य आदेश त्या प्रकरणात असतील तर त्याच्या सगळ्यांच्या प्रमाणित प्रती ज्या आहेत त्या सादर करायच्या आहेत. आणि अद्ययावत अधिकार अभिलेख जे काही सातबारा असतील, फेरफार असतील, मालमत्ता पत्रक असेल, नकाशा असेल वगैरे वगैरे याच्या वाचनीय प्रती सादर करायच्या आहेत. जोडपत्र 4 एक विहित केलेले आहे, त्याच्यामध्ये फेरफार नोंदीचा कालानुक्रम किंवा कालक्रम हे द्यायचं आहे. म्हणजे त्याचा नमुना असा आहे, फेरफार नोंदीचा तपशील जो आहे, अनुक्रमांक आहे, फेरफार नोंद क्रमांक, प्रमाणन दिनांक म्हणजे त्या फेरफार नोंदीच्या प्रमाणन दिनांक आणि फेरफार नोंदीचा तपशील, अशा काय काय फेरफार नोंदी त्या अर्जासोबत किंवा अपिलासोबत जोडलेल्या आहेत या सगळ्या द्यायच्या आहेत इथं या नमुन्यामध्ये. त्याच्यानंतर अपील, पुनरीक्षण किंवा पुनर्विलोकन अर्ज हा मुदतीत सादर केलेला आहे का, केला नसेल तर त्याच्यासोबत विलंब माफीचा स्वतंत्र अर्ज सादर करणे अनिवार्य केलेलं आहे. स्थगिती आदेशाची मागणी असेल अपिलामध्ये किंवा पुनर्विलोकनामध्ये, पुनरीक्षणामध्ये तर त्याच्यासाठी स्वतंत्र अर्ज सादर करायचा आहे. आणि जाब देणारा किंवा प्रतिवादी यांना नोटीस पाठवण्यासाठी डाकेने पाठवायची जी नोटीस आहे, म्हणजे टपालाने किंवा पोस्टाने पाठवायची जी नोटीस आहे त्याच्यासाठी योग्य आकाराचे लिफाफे आणि पोस्टाची तिकीटं त्याला लावलेली असे लिफाफेही द्यायचे आहेत. आणि सर्व पक्षकारांचे सविस्तर आणि खरे पत्ते द्यायचे आहेत. नोटीस बजावणे याबद्दल MLC कलम 230 मध्ये काय कारवाई करावी याबद्दल सविस्तर दिलेलं आहे, त्याप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे. नोटीस जी आहे ती पूर्वी आपण RPAD म्हणजे रजिस्टर्ड पोस्ट एक्नॉलेजमेंट डिलिव्हरी यांनी पाठवत होतो, परंतु दिनांक 1/9/2025 पासून ही सेवा डाक विभागाने बंद केलेली आहे आणि त्याचे विलीनीकरण स्पीड पोस्टमध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता RPAD न पाठवता स्पीड पोस्टने सगळ्या नोटिसा ज्या आहेत त्या पाठवायच्या आहेत. आणि जो कोणी अपिलार्थी असेल, अर्जदार असेल, यांनी जर विनंती केली तर त्यांनाही स्वतंत्र नोटिसा संबंधित प्राधिकरणाने त्यांच्या सही शिक्क्याच्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. आणि त्या अर्जदारामार्फत जाब देणार किंवा प्रतिवादी यांना पाठवता येतील आणि त्याची जी पोहोच असेल, रिसिप्ट असेल ती सादर करायची आहे. पक्षकारांचे खरे पत्ते, सविस्तर पत्ते देणे याची जबाबदारी जी आहे ती अर्जदार किंवा अपिलार्थी यांच्यावर आहे. पत्ते जर उपलब्ध होत नसतील तर कायद्याप्रमाणे त्या प्रतिवादीचा किंवा जाब देणार याचा जो शेवटचा ज्ञात पत्ता आपल्याकडे उपलब्ध आहे त्या पत्त्यावर नोटीस पाठवायची आहे आणि त्या स्थानिक भागात खप असणाऱ्या दैनिक वर्तमानपत्रात ती प्रसिद्ध करून बजवायची आहे. अर्थात याचा खर्च जो आहे तो अर्जदार किंवा अपिलार्थी हा करेल. विलंब माफी अर्जावर काय कारवाई करायची तर त्याच्यासाठी स्वतंत्र अर्ज पाहिजे. आणि विलंब माफीचा अर्ज जर असेल अपील आणि पुनरीक्षण पुनर्विलोकन सोबत तर पहिले विलंब माफीवर निर्णय घेऊन त्याचा स्वतंत्र आदेश पारित करणे आवश्यक ठरेल.
फक्त रोजनाम्यावर विलंब माफ केला किंवा नाकारला हे लिहून चालणार नाही. स्वतंत्र आदेश त्याच्यासाठी पारित करावे लागतील. एक लक्षात घ्या की मुदत अधिनियम म्हणजे लिमिटेशन ऍक्ट 1963 हा अर्धन्यायिक कामकाजासाठी लागू नाही. विलंब माफीबाबत अर्धन्यायिक प्राधिकारी अथवा अर्धन्यायिक न्यायासने यांना दिवाणी न्यायालयाप्रमाणे विलंब माफ करण्याचे अंगभूत अधिकार जे आहेत ते नाहीयेत, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे संबंधित अधिनियमामध्ये जर विलंब माफीबाबत उपबंध दिले असतील म्हणजे तरतूद असेल किंवा मुदत अधिनियम त्याला लागू केला असेल तरच विलंब माफीबाबत निर्णय घेता येईल. त्यामुळे अशी तरतूद आहे काय संबंधित कायद्यामध्ये याची खात्री करून घ्यावी. एखाद्या अर्जात, अपिलात इत्यादीमध्ये जर एखादा पक्षकार नव्याने दाखल करायचा असेल किंवा एखादा पक्षकार त्याचा काही संबंध नाही म्हणून काढून टाकायचा असेल तर तसंही करता येईल. तर त्याप्रमाणे अर्जाने अपिलामध्ये दुरुस्ती करून नोटीसची जी प्रत आहे ती दोन्ही पक्षावर बजावण्यात येईल. प्रकरणाची सुनावणी याबद्दल आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा सुनावणी आयोजित करणे आवश्यक आहे. म्हणजे 2 वार जे आहेत सर्वसाधारणपणे मंगळवार आणि शुक्रवार असे दिलेले आहेत. तथापि आपापल्या सोयीप्रमाणे हे कुठले आठवड्यातले 2 वार ठरवता येतील. सर्वसाधारणपणे आठवडी बाजार जेव्हा असतो तेव्हा हा दिवस निश्चित करावा आणि हे निश्चित केलेले जे दिवस असतील सुनावणीचे ते जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत अशाही सूचना आहेत. प्रकरणाची सुनावणी तहकूब करणे हे जास्तीत जास्त लेखी कारण नमूद करून आणि अर्जदाराची विनंती तशी असेल किंवा पक्षकाराने पुरेसे कारण देऊन तशी विनंती केली असेल तरच ही सुनावणी मॅक्सिमम 1 वेळेला स्थगित करता येईल. वारंवार सुनावणी स्थगित करता येणार नाही. अर्थात पक्षकारांच्या आटोक्याबाहेरील एखादी परिस्थिती असेल, आजारी असणे, नैसर्गिक आपत्ती इत्यादी, अशा वेळी सुनावणी तहकूब करता येईल. आणि अशी तहकूब केलेली सुनावणी जी आहे ती पुढच्या पहिल्या आठवड्यात किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या आठवड्यात ठेवण्यात यावी अशी सूचना आहेत. रचना व कार्यपद्धती विभागाचा शासन निर्णय आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या श्रीमती सावित्री चंद्राकेश पाल विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या रीट याचिकेमध्ये परिच्छेद क्रमांक 17 मध्ये काही मार्गदर्शक निर्देश दिलेले आहेत. ते खालीलप्रमाणे त्याचे पालन करणे आवश्यक आहे. अर्ज जो आहे तो कोणत्या कलमाखाली कोणत्या तरतुदीनुसार दाखल केलेला आहे याचा उल्लेख असावा. संक्षिप्त म्हणजे ज्या काही घटना घडलेल्या आहेत याचा संक्षिप्त तारखा आणि घटनांचा सारांश हा सादर करण्यात यावा. वादाचे कारण घडल्यापासून विविध मुदतीमध्ये अर्ज अपील दाखल केले पाहिजे किंवा विलंब माफीची अर्जासोबत तो स्वीकारले जातील. अर्जदार स्वतः अर्ज करत असेल तर आवश्यक कागदपत्राद्वारे त्यांनी स्वतःची ओळख सिद्ध करणे हे अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या. अर्ज किंवा अपिलासोबत प्रत्येक जाब देणारा प्रतिवादी यांच्यासाठी अपिलाच्या पुरेशा प्रती आणि जादाच्या 2 प्रती या दाखल करणे आवश्यक आहेत. आपण आधी जसं बघितलं त्याप्रमाणे अर्जासोबत नोटीस बजावण्यासाठी पुरेशी पोस्टाची तिकीटं, पोस्टाची पाकिटं हे देणे आवश्यक आहे. प्राधिकाऱ्यांमार्फत नोटीस बजावण्याव्यतिरिक्त जो अर्जदार आहे किंवा अपिलार्थी आहे हा स्वतंत्रपणे विरोधी पक्षकारांना नोटीस बजावू शकेल आणि त्याची पोचपावती सादर करेल. स्थगिती मनाई हुकूम असेल, तो मिळवण्याची तातडीची गरज असेल तर तातडीचे विशिष्ट कारण नमूद केले पाहिजे आणि त्यानुसार ते कारण नमूद करून जर ते कारण पटलं न्यायाधिकरणाला तर त्याप्रमाणे तो आदेश पारित करेल आणि ज्याच्या विरुद्ध तो आदेश पारित केलेला आहे त्याला तातडीनं स्पीड पोस्टद्वारे तो कळवण्याची दक्षता घेईल. एखाद्या वेळेस एकतर्फी अंतरिम किंवा तात्पुरता आदेश जर द्यायचा असेल
तर खरोखर त्याची आवश्यकता आहे का याचा विचार करून आणि त्याची कारण मीमांसा आदेशात नमूद करणे आवश्यक राहील आणि अत्यंत थोड्या कालावधीसाठी हा अंतरिम आदेश जो आहे तो पारित करता येईल आणि तात्काळ तो स्पीड पोस्टने संबंधित पक्षकाराला किंवा विरोधी पक्षकाराला कळवण्यात येईल. सक्षम प्राधिकारी यांनी जी सुनावणीची तारीख, वेळ आणि ठिकाण दिलेलं आहे त्या तारखेला आणि त्या वेळेला सुनावणी घेण्यात येईल. अत्यंत अपरिहार्य कारण असेल तरच सुनावणी ची पुढील तारीख देता येईल आणि तीही एकदा. प्रत्येक विभागातील संबंधित अधिकाऱ्याला जर आवश्यकता वाटेल तर उपस्थित राहण्यास सांगता येईल. ज्या प्रकरणामध्ये काही तांत्रिक मुद्दे उपस्थित होतात त्याच्यामध्ये अशा अधिकाऱ्यांचं मत, लेखी मत पीठासन अधिकारी घेऊ शकतात. एखाद्या वेळेस पक्षकार पुरेशा कारणासह अनुपस्थित राहिला तर त्याला एखादी संधी देता येईल, पण वारंवार अशा संधी देता येणार नाही. माननीय उच्च न्यायालयाची एक रिट याचिका जी होती दिनांक 29 मार्च 2023 यामध्ये त्यांनी असे निर्देश दिलेले आहेत की ज्या प्रकरणामध्ये वैयक्तिक सुनावणी आवश्यक आहे अशा प्रकरणामध्ये सर्व पक्षकारांना किमान 5 कामकाजाच्या दिवसाची नोटीस द्यावी. यापेक्षा कमी कालावधीची नोटीस देण्यात येऊ नये असं थोडक्यात निर्देश आहेत. सुनावणी घेताना कोणताही पीठासन अधिकारी त्रयस्थ पक्षाशी थर्ड पर्सन किंवा फोनवर, मोबाईलवर संवाद साधणार नाही किंवा सुनावणीवर परिणाम होईल असे किंवा त्यामध्ये बाधा येईल असे कुठलेही कृत्य करणार नाही. सुनावणी पूर्ण झाल्यापासून जास्तीत जास्त 8 आठवड्याच्या आत निकाल देण्यात येईल. हा जो निकाल असेल, आदेश असेल, हा सकारण असेल विथ रिझन्स आणि आदेशाच्या समर्थनार्थ त्याच्यामध्ये कारणे नमूद केली पाहिजेत. तर सुनावणी म्हणजे RFO आपण जेव्हा करतो, रिझर्व फॉर ऑर्डर, त्याच्या मॅक्सिमम 8 आठवडे मध्ये निकाल देणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कुठली कागदपत्रे कोणत्याही पक्षकाराला दाखल करता येणार नाही आणि जर दाखल करायची असेल तर नैसर्गिक न्याय तत्वाप्रमाणे नुसार विरोधी पक्षकाराला पुन्हा बोलवून ती कागदपत्रे त्याला दाखवून नंतरच ते स्वीकारता येतील. एकतर्फी अशी कुठली कागदपत्रे प्रकट बंद झाल्यानंतर स्वीकारता येणार नाही. अर्धन्यायिक प्राधिकरणाने सुनावणीवर दिलेला आदेश सर्व पक्षांना तात्काळ स्पीड पोस्टद्वारे कळवला जाईल आणि डिजिटल स्वाक्षरीने तो संकेतस्थळावर म्हणजे EQJ कोड जे आहे आपले संकेतस्थळ त्याच्यावर अपलोड केला जाईल. राजकीय कार्यकर्ता, विधानसभा सदस्य, संसद सदस्य, त्रयस्थ पक्ष यांच्याकडून आलेले कोणतेही अर्ज एखाद्या प्रकरणामध्ये, विनंती अर्ज किंवा प्रार्थना, जोपर्यंत ती व्यक्ती कार्यवाहीमध्ये पक्षकार, प्रतिवादी किंवा हस्तक्षेप अर्जदार म्हणजे इंटरव्हेन्शन अप्लिकंट नसेल तोपर्यंत स्वीकारता येणार नाहीत. प्रत्येक सुनावणीचा स्वतंत्र रोजनामा जो आहे तो काळजीपूर्वक ठेवला जाईल. आदेशाची संरचना काय असावी म्हणजे आदेश कुठल्या पद्धतीने लिहिले जावे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निकाल पत्रामध्ये पीठासन अधिकारी यांचे नाव, पदनाम, प्रकरण क्रमांक, अर्जदार, अपिलार्थी व जाब देणारा प्रतिवादी यांची नावे, प्रकरण दाखल झाल्याचा दिनांक आणि निकाल जाहीर झाल्याचा दिनांक, प्रकरण कोणत्या कायद्यांवर, कलमांवर निर्णीत केले आहे याचा तपशील नमूद असावा. संक्षिप्त पार्श्वभूमी जी आहे ती निकाल पत्रामध्ये थोडक्यात नमूद करावी. अर्जदार, अपिलार्थी यांचे लेखी म्हणणे, युक्तिवाद थोडक्यात नमूद करावे त्याच्याखाली. त्याच्यानंतर प्रतिवादी किंवा जाब देणार यांचे युक्तिवाद जे आहे ते थोडक्यात नमूद करावे. फक्त अर्जदार किंवा जाब देणार यांनी सादर केलेला युक्तिवाद जसाच्या तसा कॉपी पेस्ट करून सादर न करता त्याचं संक्षिप्त म्हणणं जे आहे ते लिहावे असं म्हणलेलं आहे. अर्जाच्या निर्णयासाठी निश्चित करण्यात आलेली तथ्यविषयक
आणि कायदेविषयक वाद मुद्दे उभय पक्षकारांनी सादर केलेले लेखी म्हणणे, सादर केलेले दस्तऐवज यावरून तयार करण्यात यावे. जे काही वादमुद्दे निश्चित करण्यात आलेले येणार आहेत किंवा येत आहेत त्याचे कारण मीमांसा, विवेचन हे स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे देणे आवश्यक आहे. काही सायटेशन्स न्यायालयीन निकालपत्र जर पक्षकारांनी दाखल केली असतील तर त्याचीही माहिती किंवा त्याच्यातले मुद्दे या प्रकरणाला कसे लागू आहेत किंवा कसे लागू नाहीत याबाबतही निकालपत्रामध्ये विवेचन असावे. सर्व अंतिम निर्णय, विलंब माफीचे निर्णय, स्थगित अर्जाबाबतचे निर्णय हे सर्व डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करावेत. अंतरिम आदेश किंवा स्थगिती आदेश जो आहे तो अर्थात आपण आधी जे बघितलं त्यानुसार त्या कायद्यामध्ये त्याची तरतूद असावी. अर्धन्यायिक आदेश पारित करताना काय काय बघणं आवश्यक आहे याबाबत माननीय उच्च न्यायालय कलकत्ता यांनी न्यायतत्व दिलेली आहेत. याच्यामध्ये त्यांनी जे निकष दिलेले आहेत ते असे की सोयीचा किंवा सुविधेचा समतोल, म्हणजे मनाई आदेश मंजूर झाला किंवा नाकारला गेला तर कोणत्या पक्षाचे काय नुकसान होईल, किती नुकसान होईल याचं मूल्यमापन करून असा आदेश पारित करणे आवश्यक आहे. म्हणजे स्थगिती दिली तर काय फायदे नुकसान होतील, स्थगिती नाकारली तर काय फायदे नुकसान होतील, आणि असे जे फायदे आणि नुकसान आहेत ते कधी भरून न येणारे नुकसान आहे, अपरिमित नुकसान आहे काय याबद्दलही विचार करून असे आदेश देण्यात यावे. फेर चौकशीमध्ये जर एखादी केस अपिलामध्ये, पुनरीक्षणामध्ये, पुनर्विलोकनामध्ये रिमांड केली गेली तर ती फेर चौकशीसाठी पाठवताना जो आदेश आव्हानित त्याच्यात केलेला तो रद्द करणे हे अनिवार्य केलेलं आहे. लक्षात घ्या, काही ठिकाणी तो आदेश रद्द न करता फेर चौकशीसाठी पाठवलं जातं, तर तसं करता येणार नाही. तो आदेश प्रथम रद्द करणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर ते फेर चौकशीला पाठवायचं आहे. आणि फेर चौकशी कुठल्या कुठल्या मुद्द्यावर करायची आहे याबाबत स्पष्ट निर्देश देणे आवश्यक आहे. ज्युरिडिक्शन, जर एखादे अधिकार माननीय जिल्हाधिकारी किंवा अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी प्रदान केले असतील तर त्याबाबतचे शासन निर्णय, परिपत्रक, आदेश जे काही असेल त्याचा स्पष्ट उल्लेख निकालपत्राच्या सुरुवातीला करण्यात यावा असे निर्देश आहेत. गौण खनिज प्रकरणामध्ये त्यांनी सक्षम अधिकाऱ्यांनीच अनधिकृत गौण खनिजाचा शोध आणि याबाबत पंचनामा करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. मोजमाप जे आहे गौण खनिजाचे ते शक्यतो ड्रोनद्वारे करण्यात यावे. जो काही उत्खननाचा पंचनामा आहे तो उत्खनन करणाऱ्या व्यक्ती किंवा त्याचा एखादा प्रतिनिधी याच्या उपस्थितीत करण्यात यावा, त्याची सही घेण्यात यावी. आणि नैसर्गिक न्यायतत्वानुसार हितसंबंधितांना सुनावणीची संधी देऊनच कुठलाही आदेश जो आहे तो गौण खनिज प्रकरणामध्ये पारित करावा. सेक्शन 20(2) नुसार जी कोणाचीही मालमत्ता नाही ती शासनाची मालमत्ता, अशा बाबतीत एखाद्या मालमत्तेच्या हक्काबाबत दोन व्यक्तींमध्ये वाद असेल तर त्याबाबत कलम 20 अन्वये चौकशी करता येत नाही. कलम 20(2) अन्वये व्यक्ती व शासन यांच्या दरम्यान हक्काबाबत वाद असेल तरच चौकशी करता येते. कलम 155 याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. कब्जेदाराचं नाव चुकीचे लिहिणे, भूमापन क्रमांक चुकीचा नमूद करणे, जमिनीचे क्षेत्र चुकीचे नमूद करणे, चुकीच्या पद्धतीने लिहिणे, भूखंड क्रमांक लिहिण्याचे राहून जाणे वगैरे वगैरे, म्हणजे ज्याला आपण क्लेरिकल एरर म्हणतो, लिपिकीय चूक, हीच फक्त 155 नुसार दुरुस्त करता येते. इतरकातील नावं कमी करणे, कुळाची नावं कमी करणे असे आदेश 155 अन्वये करता येणार नाहीत. आणि याच्यासाठी माननीय जमाबंदी आयुक्त यांच्या परिपत्रकानुसार ई हक्क फेरफार प्रणालीचा वापर करणे अनिवार्य आहे. आणि ही नवीन जी तरतूद आहे ती कलम 155 अन्वये पारित केलेल्या आदेशाविरुद्ध, म्हणजे कलम 155 चे जे आदेश आहेत
ते सर्वसाधारणपणे तहसीलदार पारित करतात. त्याच्या विरुद्ध अपील किंवा पुनरीक्षण अर्ज जो आहे तो अप्पर आयुक्तांकडे दाखल करायचा यावेळेस लक्षात घ्या. एसडीओ कडे किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल करायचा नाही. अपील हे अप्पर आयुक्त यांच्याकडे दाखल करायचं आहे. मागच्या काळामध्ये 155चा सोयीर वापर केलेला दिसून येतोय. अनेक चुकीचे निर्णय झालेले आहेत. त्यामुळे कदाचित ही तरतूद केलेली असावी. अर्थात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामध्ये जी अनुसूची ई आहे, अनुसूची ई, त्यानुसार शासनाला कुठल्या अधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध कोणाकडे अपील दाखल करावं याचे आदेश देता येतात किंवा ते ठरवता येतं. आपण अनुसूची ई मध्ये अनुक्रमांक 4 वाचला तर आपल्या लक्षात येईल. शेतरस्ता उपलब्ध करून देणे, याच्यामध्ये अनेक ठिकाणी असं बघितलेलं आहे की नवीन रस्त्याची मागणी जी असते त्यावेळेला तहसीलदार किंवा नायब तहसीलदार हे मामलतदार कोर्ट ॲक्ट कलम 5 नुसार आदेश पारित करतात किंवा मामलतदार कोर्ट ॲक्ट कलम 5 नुसार दावा दाखल असेल तर नवीन रस्ता देण्याचा कलम 143 आदेश पारित करतात. या दोन्ही गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. कलम 143 नुसार फक्त नवीन रस्ता देता येतो आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 नुसार अस्तित्वात असलेला रस्ता जर अडवला असेल तर तो मोकळा करता येतो. हे निश्चित लक्षात घ्यावं. आता शासन निर्णय दिनांक 22/5/25 अन्वये शेतरस्ता उपलब्ध करून देणे याची नोंद जी आहे ते 7/12च्या इतर हक्कामध्ये घेण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 आणि कलम 143 MLRC अन्वये दाव्यांमध्ये स्थळ पाणी पंचनामा व जिओ टॅगिंग करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन गृह विभाग यांनी त्यांचे जे पत्र आहे 5/5/2025 त्यान्वये माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना शेत व पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढताना व मोजणी करताना मोफत पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याचे त्यांनी असं म्हटलेलं आहे की पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना शासन निर्णय हा गृह विभागाच्या संमतीने निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयामधील पोलीस यंत्रणेची जबाबदारीनुसार ज्या ठिकाणी अतिक्रमणधारक शेतकरी हे नियमानुसार कार्यवाहीस प्रतिसाद देत नाहीत अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण करण्यात यावे. या पोलीस बंदोबस्तासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये. आणि शासन निर्णय दिनांक 11/11/2021 मधील तरतुदीच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे शेत आणि पाणंद रस्त्याचे अतिक्रमण, हा शब्द लक्षात घ्या, सर्व प्रकारचे शेत आणि पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढताना, सर्व प्रकारच्या रस्त्यांची मोजणी करताना पुरवलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता सदर रस्त्यांची अतिक्रमण काढताना व मोजणी करताना अडवणूक करणाऱ्या तसेच शेत रस्ते बंद करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत. तर याच्यातले जे शब्द आहेत ते व्यवस्थित वाचा. सर्व प्रकारचे शेतरस्ते आणि पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढताना किंवा सर्व प्रकारच्या रस्त्यांची मोजणी करताना मोफत पोलीस बंदोबस्त पुरवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. वाटप दरखास्त प्रकरणे म्हणजे दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 नुसार दिवाणी न्यायालयामध्ये वाटपासाठी जी प्रकरणे दाखल केली जातात त्याचा प्राथमिक हुकुमनामा जो आहे तो मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला जातो दिवाणी न्यायालयाकडून. आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ते तहसीलदारकडे वर्ग केले जाते प्रकरण. आणि कलम 85 आणि जो नियम आहे धरण जमिनीची विभाजनाचा 1967चा त्यानुसार कार्यवाही करणे अपेक्षित असते. यामध्ये जमिनीचे तुकडा पडू नये ही बाब लक्षात घ्यायची असते. जर अनिवार्यपणे तुकडा पडत असेल तर कलम 8(2) नुसार पैसे देऊन ज्याच्या लाभात तुकडा येत आहे त्याला पैसे देऊन या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करता येते.
आणि जर पैसे देऊनही ते शक्य झालं नाही तर संबंधित न्यायालयाकडे तो हुकुमनामा जो आहे तो सुधारित करण्यासाठी पाठवण्यात यावा असं म्हणलेलं आहे. वाटप दरखास्त प्रकरण ज्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होतो तेव्हा 7 दिवसाच्या संबंधित तहसीलदारकडे पाठवणं अनिवार्य आहे. आणि याचा आढावा महसूल अधिकारी बैठकीत घेण्यात यावा असंही म्हणलेलं आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून असा हुकुमनामा सेक्शन 54 CPC नुसार प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार यांनी प्रत्येकाला नोटीस बजावावी. सगळी पक्षकार हयात आहेत का याची खात्री करावी. पक्षकार मयत असतील तर MLSC कलम 149 150 नुसार वारस नोंदीची कारवाई करावी. आणि सदर प्रकरण जे आहे ते 3 आठवड्याच्या आत, जर पक्षकार मयत असेल तर 3 आठवड्याच्या आत वारस दाखल करण्याची कारवाई करावी. आणि जर तुकडा निर्माण होत नसेल, सगळे पक्षकार हयात असतील तर प्रकरण जे आहे ते अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सरस निरस वाटपासाठी वर्ग करण्यात यावे. आणि उपाध्यक्ष भूमी अभिलेख यांनी 4 आठवड्याच्या आत असं सरस निरस वाटप आणि आकारण्याचे विभाजन करून ते प्रकरण 4 आठवड्याच्या तहसीलदारकडे परत पाठवायचे आहे. त्यानुसार आणि जलद मोजणी शुल्क म्हणजे तातडीची मोजणी जी आहे त्याचे शुल्क आकारून प्रायोरिटीने हे मोजणी जी आहे ती करून घ्यायची आहे. 3 महिन्याच्या आत ही कारवाई पूर्ण करायची आहे. आणि संबंधित तहसीलदार यांच्याकडे प्रकरण पाठवल्यानंतर अंतिम वाटप आदेश जे आहे ते 3 आठवड्याच्या आत पारित करायचे आहेत. हे सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही संपूर्ण कार्यवाही जी आहे ती संपली पाहिजे. गाव नमुना 7ब म्हणजे ज्याचे अधिकार अभिलेखात नाव आहे परंतु पीक पाहणी करताना किंवा असे अशा लक्षात येते की त्या व्यक्तीशिवाय अन्य व्यक्ती त्या जमिनीमध्ये वहिवाट करीत आहे, तर त्यावेळेस अधिकार अभिलेख तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे नियम 1971 मधील विहित केलेला फॉर्म नंबर 14 हा ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत भरून तहसीलदारकडे पाठवला जातो. आणि तहसीलदार त्याच्यावर संबंधिताची वहिवाट जी आहे ते कायदेशीर आहे किंवा नाही याबाबत निर्णय देतात. तथापि हा जो कब्जा आहे तो कायदेशीर असावा, कायदेशीर पद्धतीने आलेला असावा. दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीवरील कब्जा जो आहे तो कायदेशीर नसेल तर तो कायदेशीररित्या जमीन कसत आहे असं म्हणता येत नाही. आणि गाव नमुना 7ब मध्ये शेरा स्तंभात ही नोंद होते. तहसीलदारच्या आदेशाची याचा फेरफार होत नाही किंवा याचा फेरफार तयार करू नये 7बच्या आदेशाचा. आणि कायदेशीर ताबा असावा. आणि एका वर्षासाठी ही नोंद फक्त दाखल करता येते. मागच्या अनेक वर्षाच्या वहिवाट नोंदी या दाखल करता येत नाही. चालू पीक वर्षाच्या नोंदीत जे आहे त्याच फक्त त्याबाबतच हा आदेश पारित करता येतो. माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी एका प्रकरणात असं सांगितलंय की त्रयस्थ व्यक्तीचा ताबा कब्जा आहे, या कब्जाला जमीन मालकाने आक्षेप घेतला नाही म्हणून हा कब्जा कायदेशीर आहे आणि त्याचं नाव दाखल करावे असं करता येणार नाही. त्याला कायदेशीर अधिकार प्राप्त आहे की नाही याची शहानिशा होणे आवश्यक आहे. लवाद प्रकरणांमध्ये त्यांनी लवाद प्रक्रिया ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे आणि माननीय अपर जिल्हाधिकारी स्तरावर तसंच विभागीय आयुक्त स्तरावर लवाद प्रकरणे मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाईची रक्कम निर्धारित करण्यासाठी प्रलंबित आहेत. जेवढ्या जास्त कालावधीसाठी यावर निर्णय होत नाही तेवढ्या कालावधीचे 9% दराने व्याज संबंधिताला द्यावे लागते. त्यामुळे या प्रकरणांचा जो निपटारा आहे तो जास्तीत जास्त 6 महिन्याच्या आत करावा असेही निर्देश दिलेले आहेत. वतन इनाम कायद्याखालील जे कामकाज आहे ते ज्या अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत सर्वसाधारणपणे तहसीलदार यांना, त्यांनी यावर कार्यवाही करावी
बहुतांशी इनाम आणि वतन अधिनियमांतर्गत जिल्हाधिकारी यांचे विवक्षित वतने त्या पदावरील हक्क आणि अनुषंगिक गोष्टी नाहीशी करणे, धारकाला परत करणे या आदेशावर अपील करता येत नाही. केवळ जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या नुकसान भरपाईविरुद्ध माननीय महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण यांच्याकडे अपील करण्याची तरतूद आहे. ही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मराठवाडा विभागामध्ये जो अतियात कायदा आहे किंवा अतियात चौकशी अधिनियम आहे त्यानुसार ही कारवाई केली जाते आणि याची आढावा जो आहे तो दरमहा घेण्यात यावा अशा सूचना आहेत. शासन स्तरावर दाखल होणारे जी प्रकरणं आहेत, अर्धनैतिक प्रकरणं, त्यात तहसीलदार यांनी समक्ष सुनावणीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. कुठलाही अव्वल कारकून, ग्राम महसूल अधिकारी, तुमचे सहाय्यक महसूल अधिकारी या लोकांना पाठवू नये किंवा तहसीलदार जर खरोखरच बिझी असतील तर नायब तहसीलदार यांनी उपस्थित राहायचं आहे. आणि उपस्थित राहताना सगळ्या फेरफार नोंदी, हस्तांतरणे याबाबतचा तपशील एका तक्त्यात तयार करून सोबत न्यायचा आहे. परिच्छेद न्याय अहवालामध्ये स्वयंस्पष्ट अभिप्राय जे आहेत ते नमूद करण्यात यावे. शासन स्तरावरील सुनावणीच्या नोटीस पक्षकारांना सुनावणीपूर्वी किमान 7 दिवस आधी बजावली जाईल याची दक्षता घेणे आवश्यक आहे आणि त्याची पहुंच जी आहे ती सुनावणी जाताना किंवा त्याआधी सादर करायची आहे. शासन परिपत्रकानुसार अपर आयुक्त, उपसंचालक, भूमी अभिलेख अथवा सक्षम अधिकारी यांनी पारित केलेल्या अर्धनैतिक आदेशाची अंमलबजावणी केली नसल्यास आणि असे अर्धनैतिक आदेश संबंधितांनी शासन स्तरावर आव्हानित केल्यामुळे त्याबाबतची सुनावणीची नोटीस क्षेत्रीय स्तरावर प्राप्त झाल्यानंतर अशा सुनावणीचे अंतरिम किंवा अंतिम आदेश पारित होईपर्यंत अपर आयुक्त, उपसंचालक, भूमी अभिलेख अथवा सक्षम प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशास अंमल देण्यात येऊ नये. तसेच या आदेशाची अधिकार अभिलेखात नोंद घेण्यात येऊ नये. अशावेळी शासन स्तरावरून किंवा माननीय मंत्री महसूल, माननीय राज्यमंत्री महसूल यांच्या न्यायालयाकडून पारित होणाऱ्या अर्धनैतिक आदेशाची प्रतीक्षा क्षेत्रीय महसूल प्राधिकारी यांनी करावी अशा स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. अर्धनैतिक कामकाजाचे मूल्यमापन करताना तहसीलदार, एसडीओ किंवा डेप्युटी कलेक्टर यांनी पारित केलेले जे आदेश आहेत त्याची कमीत कमी 5% तपासणी, 5% आदेशाची तपासणी जिल्हाधिकारी यांनी करायची आहे आणि प्रत्येक अपर जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या 3% आदेशाची तपासणी विभागीय आयुक्त यांनी करायची आहे. अपर विभागीय आयुक्त यांच्या 5% निर्णयाची तपासणी अपर मुख्य सचिव तथा विशेष कार्य अधिकारी यांनी करायची आहे. अर्धनैतिक कामकाजाची जी गुणवत्ता आहे त्याची विविध मर्यादेतील निर्गती याबाबत CR मध्ये म्हणजे गोपनीय अहवालामध्ये मूल्यमापनाचा संदर्भ असेल असे सांगितलेलं आहे. प्रकरणे वर्ग करताना मागील 3 वर्षात दाखल झालेली प्रकरणे व प्रकरण निकाली काढण्याचा कालावधी याचा विचार करून प्रत्येक महिन्यात किती प्रकरणे प्रत्येक महसूल अधिकाऱ्यांनी निर्गमित करणे आवश्यक आहे हे निश्चित करायचं आहे माननीय जिल्हाधिकारी यांनी किंवा माननीय विभागीय आयुक्त यांनी. आणि किमान 30 अर्धनैतिक प्रकरणे प्रतिमाह निर्गमित करणे आवश्यक आहे. अर्थात कोणाकडे किती प्रकरणे आहेत याचा आढावा घेऊन माननीय विभागीय आयुक्त हे याबाबत निर्णय घेतील. प्रशिक्षणाबद्दल सांगितलेलं आहे. प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. पहिले प्रशिक्षण जे आहे ते मार्च-एप्रिल 2026 मध्ये विभागीय स्तरावरती 1-2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजित करण्यात यावे आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या अखेरीस उजळणी प्रशिक्षण सर्व विभागीय स्तरावरती विभागीय आयुक्त यांनी आयोजित करायचे आहे. प्रशिक्षणांती महसूल अधिकाऱ्यांची परीक्षा घेण्यात यावी. या प्रशिक्षण वर्गात अर्धनैतिक कामकाज, नैसर्गिक न्यायतत्वे, MLRC यांचे उपबंध इत्यादीबाबत प्रश्न, कार्यपद्धती विचारली जावी. माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच विविध माननीय उच्च न्यायालय यांचे महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय, शासन निर्णय, परिपत्रक इत्यादीबाबतच्या तपशील जो आहे तो समाविष्ट याच्यात करण्यात यावा. या प्रशिक्षणामध्ये अर्धनैतिक कामकाजात कशा पद्धतीने
अशी तपशील सादर करता येईल. याबाबत अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात यावे. प्रशासकीय बाबींमध्ये प्रत्येक स्तरावरील न्यायपीठांना संबंधित जिल्हाधिकारी यांनी अर्धन्यायिक कामकाजासाठी व सुनावणीसाठी येणारे वकील, पक्षकार इतर यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था व अन्य सुविधा जसे पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह हे मान्य जिल्हाधिकारी यांनी निर्माण करावे अशा सूचना आहेत. निष्पक्षता, वस्तुनिष्ठता व जबाबदारी. अर्धन्यायिक कामकाजावर निर्णय घेण्याचे अधिकार ज्या व्यक्तीला प्राधिकाऱ्याला निहित करण्यात आलेले आहे त्याच व्यक्तीने त्याच्यावर निर्णय घेणे आवश्यक आहे. अर्धन्यायिक निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित अधिनियमात जशी तरतूद असल्याशिवाय अधिकाराचे म्हणजे अधिकार प्रदान करता येणार नाही हे लक्षात घ्या. अर्धन्यायिक निर्णय घेताना प्रकरणातील तथ्य, वस्तुस्थिती, कायदे यांचा वस्तुनिष्ठ विचार करणे आवश्यक आहे. म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ माइंड करून निकाल देण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत यांत्रिक पद्धतीने तसंच अन्य व्यक्ती, संस्था यांच्या सूचनेनुसार, मार्गदर्शनानुसार अर्धन्यायिक निर्णय घेण्यात येऊ नयेत. निकालपत्र हे संबंधित पीठासन अधिकारी यांनी स्वतः तयार करणे आवश्यक आहे. बाह्य यंत्रणा, दुय्यम अधिकारी यांच्याकडून निकालपत्र तयार करण्यात येऊ नये. न्यायिक कार्यवाहीमध्ये खोटा पुरावा देणे किंवा पीठासन असलेल्या लोकसेवकाचा उद्देशपूर्ण अपमान करणे अथवा कामात अडथळा आणणे, तसेच अर्धन्यायिक कामकाज पाहणाऱ्या लोकसेवकाने भ्रष्टतापूर्वक अहवाल देणे, निर्णय देणे हा दंडनीय अपराध आहे अशाही सूचना दिलेल्या आहेत. मराठी भाषेचा वापर जसं आपण देवनागरी लिपी ही महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून स्वीकारलेली आहे, त्याच्यामुळं प्रत्येक निर्णय जो आहे तो देवनागरी लिपीत मराठी भाषेत असणे बंधनकारक आहे. अर्ज, अपील हे सुद्धा देवनागरी लिपीत मराठी भाषेत असणे बंधनकारक आहेत. शासन व्यवहारात संयुक्त कारण असताना मराठी भाषेचा वापर करण्यास टाळाटाळ करणारा अधिकारी, कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत, याची नोंद घ्यावी. तर हे मी थोडक्यात याचं लेखन केलेलं आहे. अर्थात जे अधिकारी अर्धन्यायिक कामकाज करतात त्यांनी संबंधित जे शासन निर्णय आहे हे वाचणं अनिवार्य आहे. तर थोडक्यामध्ये आपल्याला या SOPची माहिती देण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ इथं संपवतो. नमस्ते, धन्यवाद.